नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीविषयी जाणून घेणार आहोत. तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र स्थान दिले गेले आहे. मित्रांनो, सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णू यांनीच तुळशीची पूजा केली होती. श्रीहरी म्हणतात, जसं देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर्य मिळालं आहे, तसंच तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त झाली आहे. पृथ्वीवर जिथेही तुळशीचं झाड असेल, तिथे कधीही वाईट गोष्टींचा वास होत नाही. असं ठिकाण सगळ्यात जास्त पवित्र मानलं जातं. म्हणून आपल्या घरात नक्कीच तुळशीचं झाड लावायला हवं. तुळशीचा जवळ दिवा लावल्याने काय होते, ते या प्राचीन आणि महान कथेतून जाणून घेऊया. या कथेमधून श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला जे काही सांगितले आहे, ते आज आपण जाणून घेऊया. ते म्हणजे, एके दिवशी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे येऊन विचारू लागली, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे, पण तुळशीजवळ दिवा का लावायचा? दर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावतात? यामुळे माणसाला काय फळ मिळते? तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे? आणि दिवा लावताना कोणता मंत्र वाचायचा? कृपया मला सविस्तर सांगू शकाल का? तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, आज तुम्ही संपूर्ण जगाच्या कल्याणाची भावना घेऊन फारच छान प्रश्न विचारला आहे. तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो, ज्याने तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावल्यावर जे फळ मिळतं, त्याचं वर्णन मी या कथेतून करणार आहे. त्यामुळे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकायची आहे. ही कथा पूर्ण ऐकल्याने माणसाला 100% तुळशीच्या जवळ दिवा लावल्यासारखं पुण्य मिळतं, याची माहिती मिळणार आहे. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण मनभावे ऐकेन. ही कथा ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. कृपया तू मला ही गोष्ट सांग. मी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकेन. मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा यांना ती गोष्ट सांगू लागतात. ऐक, पूर्व काळाची गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक फार मोठी नदी आहे. त्या नदीच्या काठी हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर आहे. त्या शहरात हरी दीक्षित नावाचा एक ब्राह्मण राहायचा. तो फार गुणी, सद्गुणी, धर्माचे पालन करणारा आणि वेदाच्या मार्गावर चालणारा होता. त्याने सर्व शास्त्राचे सखोल अध्ययन केले होते. त्या ब्राह्मणाला एक पत्नी होती. ती पत्नी फार दुराचारी म्हणून ओळखली जायचे. तिचे वर्तन तसेच होते. ती नेहमी आपल्या नवऱ्याला शिवाय मन धरायची, नवऱ्याला शिवीगाळी करायची. तसेच त्याला आपल्या कृतीतून खूप काही दुःख द्यायची. कधी नवऱ्याला तिने जेवण दिले नाही. ती नवऱ्याला कधीच प्रेमाने वागवायची नाही. नवऱ्याचे मित्र आणि कुटुंबीय जेव्हा घरात येत, तेव्हा ती त्यांना चिडवून घरी पाठवायची. स्वतः कामात मग्न होऊन सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत फिरायची. तिचं मन नवऱ्याला सोडून दुसऱ्या माणसांकडे असायचं. ती कधीही आपल्या नवऱ्याशी प्रेमाने बोलली नाही. परपुरुषाशी ती अतिशय प्रेमाने गप्पा मारायची. ती स्वतः परपुरुषाला मोहित करण्यासाठी चांगल्या कपड्यांनी सजून गावात फिरायची. कधीकधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर माणसाची वाट पाहायची आणि कोणत्याही दुष्ट माणसासोबत फिरायला जायची आणि त्याचा आनंद घ्यायची. एक दिवस हरिदीक्षिताने आपल्या पत्नीला म्हणाला, अरे भद्रे, तुझे हे वागणं बरोबर नाही. असं पाप आणि असे काम का करतेस तू? याने तुलाच नुकसान पोचेल. म्हणून तू लगेच हे काम सोडून दे. हे वाईट काम आहे. तुझ्या वागण्यामुळे मला खूप दुःख होत आहे. मग ती वेश्येने म्हणाली, कदाचित माझ्या पापामुळे मला तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी लग्न करावे लागले. कदाचित मागच्या जन्मात मी खूप पाप केले असतील, म्हणून मला असा गरीब नवरा मिळाला. तू माझ्या कामाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. मी मजबुरीने तुझ्या या झोपडीत राहते. भिक्षा मिळालेले जेवण खाऊ घालते किंवा खाते. आता मी हा त्रास अजून सहन करणार नाही. एखाद्या दिवशी मी तुला सोडून नक्कीच निघून जाईन. तुझ्यासोबत राहून मला जन्मजन्माचे पाप मिळत आहे. म्हणूनच आता मी कोणत्याही दुसऱ्या श्रीमंत माणसाशी लग्न करेन. हरिदीक्षितांनी आपल्या पत्नीला सांगितले, हे प्रिये, तू असं वाईट काही बोलू नकोस. असं स्वतःच्या नवऱ्याला सोडायचा विचार मनात काढून टाक. जी स्त्री आपला नवरा सोडून दुसऱ्या माणसाकडे जाते, तिला फक्त त्रासच होतो. तिला नकारात्मकताच मिळते. त्या दृष्ट पत्नीने उत्तर दिले, तूच नकारता आहेस. तूच काही कामधंदा करत नाहीस. भीक मागून खाणं आणतोस आणि मला खाऊ घालतोस. मला खोटं सांगणं तुला तुझ्यासारखं येत नाही. नवऱ्याने पत्नीला दुःखी आणि असंतुष्ट ठेवणं
हीच सगळ्यात मोठी नकारात्मकता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं पूर्ण ही झोपडी, तुझं घर पूर्ण नकारात्मक गोष्टींनी भरलेले आहे, जे मला अजिबात आवडत नाही. तुझ्याबरोबर या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी एक शिक्षा आहे. त्यापेक्षा मी एका नरकात जाऊन राहीन. असं म्हणत दीक्षितांची पत्नी अनेक कटू शब्दांनी आपल्या नवऱ्याचा अनादर करत आणि त्याला अपमानित करत श्रीकृष्ण म्हणतात, "अरे देवी, जी स्त्री आपल्या नवऱ्याचा अनादर करते, त्याचा अपमान करते, तिच्या घरात नेहमीच दुर्दैव येतं. नवरा सोडून दुसऱ्या माणसाकडे जाणारी स्त्री नक्कीच नरकात शिक्षा भोगावी लागते." आता पुढे ऐका. त्या दुराचार स्त्रीसोबत काय घडलं ते. एक दिवस ती दुराचार स्त्री जंगलात जाऊन एका झाडावर उभी राहिली. तिचं मन कामवासनेने भरलेलं होतं. ती कुणा सुंदर कामी पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी कोणी पुरुष आला नाही. म्हणून ती फार दुःखी झाली आणि आपल्या प्रियतमाला शोधायला इथे-तिथे पाहू लागली. त्या दिवशी तिला सारा परिश्रम व्यर्थ गेले. ती तिथे उभी राहून नाना प्रकारच्या गोष्टी म्हणत रडू लागली. "अरे अरे, आज तरी रस्त्यावर कोणी सुंदर पुरुष आला नाही. आता मी माझ्या कामवासना कशी शांत करणार? आजची रात्र कशी जाईल? माझ्या या सर्व सुंदर शरीराचा काय आणि कोणता उपभोग कोण घेणार? माझं तरुणपण आणि सुंदरता नुसती अशीच वाया जाणार आहे. कोणीही या सुंदर शरीराला मिळवायची इच्छा करत नाहीये. आता मी कुठं जाऊ? कोण मला स्वीकारेल? कोण माझ्यासोबत सुखसुविधा घेईल? माझा नवरा तर मूर्ख आहे. पण आता असं वाटतंय की जगात मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे. कोणीही इतकी सुंदर स्त्री मिळायची इच्छा करत नाहीये. मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवायसाठी प्रयत्न करत असतात. पण हे जग तर पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलंय, जे मला अप्सरासारखी सुंदर स्त्री दुर्लक्षित करतायत. हे भगवान, कोणी सुंदर, बलशाली आणि पराक्रमी माणूस असेल तर या माझ्याकडे पाठव. मी अगदी आनंदाने त्याच्यासोबत राहीन." असं म्हणत ती स्त्री जोरजोरात रडू लागली. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. त्या पापिणीची त्या स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून तिचं भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला. त्या वाघाचं नाव होतं ध्वंस. ध्वंसाचं रूप खूप भयानक होतं. त्याच्या शरीरावर काळ्या आणि नारंगी पट्ट्या होत्या. ज्या जंगलात सावलीच मिळू शकत नाही. त्याचे डोळे अंगारलेले होते, लाल होते, जे अंधारातही चमकत होते. त्याच्या जबड्यातून लांबट आणि धारदार दात बाहेर दिसत होते, जे कोणालाही चिरून टाकायला पुरेसे होते. त्याची खोल गर्जना पूर्ण जंगलात घुमत होती, ज्यामुळे आजूबाजूचे प्राणी थरथर कापत होते. धंसाची लांब आणि मजबूत शेपटी त्याच्या ताकदीचं चिन्ह होती. तो त्याच्या मजबूत पायांनी जंगलात झपाट्याने धावत असे. सगळं शरीर ताकदवान होतं, ज्यामुळे तो एका झपट्यातच आपल्या शिकाराला जमिनीवर पाडू शकत असे. त्याच्या नकारातून वारंवार गरम श्वास बाहेर पडत होता, जणू तो नेहमीच पुढच्या शिकाराच्या शोधात होता. धंसाचं एकमेव उद्दिष्ट होतं पापी आणि दुराचार करणारी लोकं खाणं, ज्यांना त्याच्या नियतीने त्यांच्याकडे पाठवलं होतं. तो भयंकर वाघ त्याच्या समोर उभा राहिल्यावरती त्या स्त्रीला घाम फुटला. ती स्त्री वाघाला बघून थरथर कापू लागली. काहीतरी करायच्या आतच त्या वाघाने पंजा मारला आणि तिला जखमी केलं. मग ती स्त्री जमिनीवर कोसळली. ती स्त्री ओरडत म्हणाली, "अरे वाघा, तू इथे काय करतोयस? मला का मारतोयस? मी तुझा काय वाईट केले आहे? मला सोड, मला खाऊ नकोस. तुला काय मिळणार आहे मला खाऊन?" ती स्त्री ही गोष्ट ऐकून तो भीषण थोडा वेळ थांबला आणि हसत म्हणाला, "अरे पापिनी, आज विधेने तुला माझ्या तोंडात टाकलंय. आज तू विधीचे विधान म्हणून माझ्या समोर आली आहेस. तुझ्यासारख्या पापी महिलाचं भक्षण करणं म्हणजेच माझं काम आहे. तुझं भक्षण केल्यावरच मला या शरीरातून मुक्ती मिळेल." ती स्त्री म्हणाली, "अरे वाघ, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग. तुला वाघ का व्हायला लागला आहे? आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचं भक्ष का करत आहेस? आधी मला सगळी गोष्ट सांग, मग माझं भक्षण कर." मग वाघ म्हणाला, "ऐक तर मग माझं वाघ होण्याची कथा. पूर्वीच्या काळात दक्षिण देशात अमलापहा नावाची एक पवित्र नदी व्हायची. त्या नदीच्या काठी मुनिपराणा नावाची एक नगरी होती. ही नगरी तिच्या सुंदर मंदिरांसाठी आणि शांत वातावरणांसाठी प्रसिद्ध होती. धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेल्या त्या ठिकाणी एक ब्राह्मण कुटुंबाचं वस्तीचं गृह होतं. मी त्या कुटुंबात जन्मलो होतो. माझं नाव वेदानंद होतं. माझे बाबा खूप आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि धार्मिक विधी नीट पार पाडायचे." त्या बापाने पुढे सांगितले,
अगं बाई, मी माझ्या किशोर अवस्थेत वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञासारखं धार्मिक कामात पारंगत झालो. पण जसजसं मी मोठं झालो तसतसं माझ्या मनात पैशांची लोभ वाढू लागली. खूप यज्ञाचे आयोजन केले, पण ते यज्ञ धार्मिक हेतूंसाठी नव्हते, तर फक्त पैशांसाठी होते. मी पापी झालो, धर्माला दूर करत गेलो आणि फसव्या कामांमध्ये लोकांची मदत करू लागलो. मी धनाच्या लोभात त्यांच्या अनैतिक कामांमध्ये देखील त्यांना साथ दिली. धर्माच्या मार्गावरून भटकताना मी त्यांच्या वस्तूंचा वापर केला. ज्यांना ज्या गोष्टी ब्राह्मण वंशामध्ये करायच्या नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या किंवा पैशाच्या लोभाने करू लागलो. माझं मन इतकं लोभी झालं की मी लोकांचे घेतलेले पैसेही परत करत नव्हतो. अशा प्रकारे पाप करत अनेक वर्ष निघून गेले. काळाच्या ओघात माझं शरीर कमजोर झालंय, केस पांढरे झालेत, डोळ्याने अंधुक दिसू लागले आणि तोंडातील दात पडले. पण धनाचा लोभ अजूनही माझ्या मनातून निघाला नाही आणि मी पाप करतच राहिलो आहे. त्या माणसाने दुःख भरलेल्या आवाजात पुढे सांगितले, एक दिवस धन लोभाच्या बळी म्हणून मी पुन्हा नदीकाठी गेलो, जिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून लोकांना फसवायला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी खोटं मंत्र आणि कोणत्याही विधीशिवायच देवतांचे पूजन केले. त्याचंच एकच उद्दिष्ट होतं की जास्तीत जास्त धन मिळवणे. लोकांना धर्माच्या नावाखाली फसवलं. त्या दिवशी मी बराच पैसा जमवला. पण त्याचवेळी माझ्याबरोबर एक भयानक गोष्ट घडली. मी नदीकाठी बसलो होतो, तेव्हाच एक आजारी आणि भटकंती करणारा कुत्रा माझ्याजवळ आला. मी त्याला जोरजोराने हकलले, पण तो रागाने माझ्या पायाला चावू लागला. मग मी बाहेर आलो, तरी देखील तो कुत्रा माझ्या मागून येऊन मला चावू लागला. इतक्यातच मला चक्कर आली आणि मी धारातीर्थी जमिनीवरती पडलो. त्या क्षणी माझा प्राणच गेला. माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत आले. ते काळे आणि भयानक दिसत होते. हातात साखळी होती. त्यांनी मला पकडून यमपुरीकडे नेलं. तिथे मला यमराजांच्या समोर उभं केलं. यमराजांनी आपल्या दिव्य सिंहासनावर बसून चित्रगुप्ताला सांगितलं की माझ्या कर्माचे सगळे हिशोब द्या. चित्रगुप्त मोठ्या गंभीर आवाजात म्हणाला, हे धर्मराज, हा ब्राह्मण ज्या नावाचा वेदानंद आहे, त्याने आपल्या आयुष्यात खूप मोठं पाप केलं आहे. त्याने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बनावट मंत्र वापरून त्यांची चेष्टा केली आहे. तसेच त्याने भगवानांचाही अपमान केला आहे. हा माणूस पैशाच्या लोभात धर्मापासून दूर झाला आहे. त्याने कधीच धर्माचं पालन केलं नाही. म्हणून तो पापी ब्राह्मण नकारात्मक किंवा सगळ्याच गोष्टींनी खूप धूर्त आहे. याला नरकातच जायला हवं. मग यमराजाने आपल्या दूतांना आदेश दिला की हा पापी नरकाच्या अग्नीत टाका आणि तिथे जाऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगायला लावा. त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकलं गेलं. वर्षानुवर्ष मी तिथल्या वेदनेला सहन केलं. माझ्या आत्म्याला भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या. अनेक वर्षाच्या शिक्षानंतर माझ्या पापांमुळे मला बघावं तितकं शरीर मिळालं नाही. मी या दुर्गम जंगलात राहायला लागलो. धंसाने आपली गोष्ट सांगितली. आत्ताचा जो जंगलात उभे असलेला वाघ म्हणजेच आधीचा धर्माशी पापी असलेला पापी माणूस. धंस वाघ म्हणाला, माझ्या मागच्या जन्माच्या पापाची प्रायश्चित्त करत मी ठरवलं आहे. त्यामुळे मी महात्म्य साधू माणसांना किंवा सती स्त्रियांना भक्षण करत नाही. मी फक्त अशा पापिणींना आणि दुराचार व्यक्तींना, वाईट स्त्रियांनाच भक्षण करतो, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अधर्माचा मार्ग धरून इतरांना वेदना दिल्या आहेत. मला खात्री आहे की असं केल्याने मला माझ्या पापातून मुक्ती मिळेल आणि मी लवकरच या शरीरातून सुटका मिळवून घेईन. वाघ म्हणाला, अरे पापिनी, तुझं कृत्य एवढं भयानक आहे की तू स्वतःच्या नवऱ्याला सोडून परपुरुषाबरोबर फिरत असतेस. तू एक कुलटा स्त्री आहेस, म्हणून आज तू माझा भोजन होणार आहेस. एवढं सांगून तो सिंह त्याच्या धारदार नखाने त्या पापी स्त्रीला मारून खाल्लं आणि मग तो सिंह तिथून निघून गेला. त्या स्त्रीच्या मरणानंतर तिथे यमराजाचे 2 दूत आले आणि त्या पापी स्त्रीला उचलून संयमपुरीकडे नेत गेले. तिथे तिला यमराजांसमोर उभं केलं. मग चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लोखाजोखा काढायला यमराजांना सांगितले. हे धर्मराज, ही स्त्री खूपच पापी आहे. तिने फार मोठे पाप केलेत. तिने व्यभिचार केला आहे. आपल्या पतीचे कधी सेवा केली नाही. पतीला विसरून परपुरुषाची प्रेमसंबंध ठेवले. तिचे पाप ऐकून यमराज खूप रागावले आणि त्यांनी तिला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकायला सांगितले.
यमराजांचा आदेश ऐकून ती स्त्री खूप घाबरली आणि म्हणाली, हे धर्मराज, कृपया माझे पाप माफ करा. मी हे पाप अजाणतेपणी केले आहेत. कृपया मला पश्चातापाची एक संधी द्या. यमराज म्हणाले, हे स्त्री, तुझे हे पाप आहेत. ते अत्यंत दयनीय आहेत, अत्यंत निंदनीय आहेत. तुझ्या या पापासाठी तुला कोणतेही प्रायश्चित्त नाही मिळणार. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते, परपुरुषाबरोबर आपले संबंध ठेवते, तिला नरकात जागा मिळत नाही. म्हणून आता तुला नरकाच्या वेदना भोगाव्या लागतात. मग यमराजाने आपल्या दूतांना सांगितले, हे दूतांनो, या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला भयंकर नरकात टाका. ती त्यासाठी पात्र आहे. मग यमराजाचे दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन आले. अनेक वर्ष तिला उकळत्या तेलाच्या कुंडीत शिजवलं गेलं. नंतर तिला काढून ररव नावाच्या नरकात टाकलं. अशा प्रकारे तिला अनेक वर्ष वेगवेगळ्या नरकात टाकत गेले. तिथे खूप कष्ट सहन केल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर चांडा म्हणून जन्माला आली. चांडाच्या घरात जन्म घेतल्यावरती ती पुन्हा अनेक पाप करायला सुरुवात केली. व्यभिचार करायला लागली. अनेक पापी पुरुषांबरोबर फिरायला लागली. काही वेळानंतर पुनर्जन्माच्या पापामुळे तिला कोडाचा रोग झाला आणि भयंकर वेदना सहन करू लागली. तिचे शरीर अंग एकदम कुष्ठरोगाने भरून गेले होते. डोळ्यांना फार वेदना होत होते. तिचे ते दुःख सहन करण्याच्या पलीकडचे होते. ते दुःख सहन करत ती दिवस घालवत होती. मग एक दिवस ती तीर्थावरती स्नान करण्याच्या हेतूने अंतपुरात गेली. तिथे ती एका आश्रमाजवळ राहू लागली. त्या आश्रमात एक तुळशीचं झाड होतं. इतर स्त्रियांच्या तुळशीच्या जवळ दिवा लावत होत्या. ते पाहून ती पापी स्त्री खूप आश्चर्यचकित झाली. नंतर एकदा ती आश्रमात राहत असलेल्या एका साधूंकडे गेली आणि विचारले, हे साधू महाराज, हे कोणतं झाड आहे आणि त्या स्त्रिया या झाडाखाली दिवा का लावत आहेत? त्यावर साधू म्हणाले, हे कल्याणी, हे अतिशय पवित्र तुळशीचं झाड आहे. फक्त त्याला पाहिल्यानेच संकट दूर होतात. तुळशीला पाणी घालल्याने देवतांची कृपा मिळते आणि त्या पवित्र झाडाजवळ दिवा लावल्याने पाप नष्ट होतात, असे तो साधू म्हणाला. ते ऐकून स्त्री खूप खुश झाली. तिने आनंदाने साधू महाराजांना विचारले, जर एखादी फारच पाप करणारी स्त्रीसुद्धा तुळशीच्या जवळ दीप लावेल तर तिचे पाप नष्ट होतील का? साधू म्हणाले, हो बाळा, हे खरं आहे. जरी एखाद्या स्त्रीने फार मोठे पाप केले असेल तरी तिचे पाप नष्ट होतील. तिच्या सर्व जन्माचे पापही तुळशीच्या जवळ दिवा लावल्याने नष्ट होतात. पण बाळ, तू कोण आहेस आणि असा प्रश्न का विचारलास? ती स्त्री म्हणाली, हे साधू महाराज, मी फार मोठी पापीण आहे. मी व्यभिचारी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाप मी केले आहेत. माझ्या पापामुळे माझी ही अवस्था झाली आहे. कृपया मला पापापासून सुटका कशी मिळेल ते सांगाल का? साधू म्हणाले, हे बाळा, आता आजपासून रोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लाव. तुझे सारे पाप आणि दोष नष्ट होतील. ते ऐकून ती पापी स्त्री त्या साधूने सांगितल्याप्रमाणे रोज तुळशीजवळ दिवा लावू लागली. अशा प्रकारे ती स्त्री रोज त्या ठिकाणी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावू लागली. अशाच प्रकारे एके दिवशी संध्याकाळी तिने तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावला. तेव्हाच तिचे हृदय फुटून तिचा मृत्यू झाला आणि ती जमिनीवर धारातीर्थी पडली. पुढे यमराजांचे 2 दूत त्या स्त्रीला यमलोकात घेऊन जाण्यासाठी तिथे प्रकट झाले. जसंच यमाचे दूत त्या पापी स्त्रीला दोरात बांधून घेऊन जाण्यासाठी पुढे आले, तेव्हाच भगवान विष्णूंचे 2 दूत तिथे प्रकट झाले. ते दिव्य पाशर्थ खूप तेजस्वी आणि दिव्य भास करत होते. त्यांच्यापासून सोन्यासारखा प्रकाश निघत होता, जो सभोवतालचा अंधार दूर करत होता. त्यांचं रूप इतकं मोहक आणि दिव्य होतं की ते पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जाईल. त्यांच्या चेहऱ्यावरती एक शांत प्रकारचे हसू होते. ते अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते. त्यांचे कपडे रत्नांनी सजलेले आणि रेशमी होते, जो निळसर आणि सोनकट रंगाचे होते. रंगात चमक होते. असं वाटत होतं जणू वैकुंठचं सौंदर्य त्याच्या व्यक्तिमत्वात मिसळलं गेलंय. त्याच्या कानात सोन्याचे कुंडल लटकत होते, ज्यातून गोडसर आणि दिव्य संगीत ऐकू येत होतं. त्यांच्या डोक्यावर टिलक आणि चमकती बिंदी होती, जी त्यांच्या पवित्रतेचे प्रतीक होते. ते दोघेही उंच आणि मजबूत होते. त्यांच्या हातात दिव्य गदा होती, जी न्याय आणि धर्माची ताकद दर्शवत होती. ते त्या स्त्रीला त्याच्या पवित्र स्पर्शाने मुक्ती देण्यासाठी आले होते. त्यामुळे तिचे पाप नष्ट झाले होते.
त्या 2 दूतांनी यमराजाच्या दूतांना सांगितले की तुम्ही या व्यक्तीस किंवा या स्त्रीस घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती आता पापमुक्त झालेली आहे. तिने रोज तुळशीजवळ दिवा लावून आपले पापाचे निर्मूलन केले आहे. तुळशीजवळ दिवा लावल्याने ती एक पवित्र स्त्री झाली आहे. त्यामुळे तुम्ही हिला यमलोकात घेऊन जाऊ शकत नाही. अशा प्रकारे त्या पापिणीची सर्व पापातून मुक्तता झाली, फक्त तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे. पाहिलंत मित्रांनो, आपल्या तुळशीचे किती महत्त्व आहे ते. त्यामुळे रोज सर्वांनी तुळशीजवळ नित्यनेमाने एक दिवा लावा, तिला पाणी वाहा, एक फूल वाहा, हळद कुंकू अक्षदा वाहा, तिचे पावित्र्य सांभाळून ठेवा, जपा, म्हणजे ती आपल्याला सर्व पापापासून मुक्त करेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.